प्रश्न अतिशय सोपा आहे. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे विचारले, लक्षात घ्या. अयोग्य, चुकीचा आहे ते निवडा म्हटलंय. काय म्हटलंय? एक रीम बरोबर किती कागद? तुम्हाला माहितीये बाळांनो, एक रीम म्हणजे किती कागद असतात? एक रीम बरोबर किती कागद असतात? एक रीम म्हणजे किती असतात कागद? 480 कागद, बरोबर ना? एक रीम म्हणजे 480 कागद. म्हणजे हा पर्याय जे उत्तर आलंय ते काय आहे? योग्य आहे, बरोबर. आता दुसरं काय झालं? दुसरं काय दिलंय? 40 डझन. 40 डझनचे किती कागद होतात? एक डझन बरोबर, एक डझन बरोबर किती येतात? एक डझन बरोबर 12. मग 40 डझन बरोबर किती होतील? 40 डझन म्हणजे तर 40 गुणिले 12 हे पण होतील 480. हे पण होतील 480. त्यामुळे हे पण उत्तर बरोबर आहे. आपल्याला निवडायचे अयोग्य उत्तर. आता 20 दस्ते म्हटलंय किंवा 40 ग्रोस म्हटलंय. आता एक ग्रोस म्हणजे किती? एक ग्रोस हे पाठांतर हवंच. एक ग्रोस म्हणजे 144 कागद बाळांनो, 144 कागद किंवा 12 डझन कागद. 12 डझन एक ग्रोस म्हणजे एक ग्रोस म्हणजे 144 किंवा 12 डझन. त्यामुळे काय झालं? हे किती होतील? 40 ग्रोस म्हणजे बापरे, भरपूर होतील. हे 144 गुणिले 40 केलं तर 1440 पेक्षाही जास्त होतील. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. मी गणना करून बघू शकता. हे जर काढायचं असेल तर एक ग्रोस म्हणजे 144. आता 40 ग्रोस, 144 गुणिले 40 4 0 4 चौक 16 6 हातचा झाला 1 14 चौक 56 आणि 1 57. 5760 कागद होतील. म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. आता 20 दस्ते म्हणजे किती? एक दस्ता म्हणजे किती? दस्त्याला इंग्रजीमध्ये दिस्ता असं पण म्हणतात. एक दस्ता हा 2 डझन कागदांचा असतो. 2 डझन कागदांचा किती असतो? एक दस्ता असतो. एक दस्ता म्हणजे 2 डझन कागद. एक दस्ता किंवा इंग्रजीमध्ये दिस्ता पण म्हणतात, म्हणजे 2 डझन कागद. 2 डझन. आता 20 दस्ते म्हणजे किती झाले? 20 गुणिले 12 गुणिले 2. 12 2 24 2 48 480. म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे या प्रश्नाचं. आपल्याला काय विचारलं? अयोग्य पर्याय कोणता? तर त्याचं उत्तर आहे 40 ग्रोस. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य असल्यामुळे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. कागदाचं मोजण्याचं जे परिमाण आहे ते पाठांतर करा, त्यामुळे प्रश्न सोडविणं शक्य होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे. आपल्याला न येणारं उदाहरण आहे, थोडंसं अवघड वाटणारं उदाहरण असेल तर ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा किंवा व्हॉट्सअपला SMS करा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ सोडवून मिळेल.